नमस्कार भावा बहिणीनो. तर चला आज आपण गावाकडच्या पद्धतीनं खारं वांग करू. इथं बघा एक दालचिनीचा तुकडा घेतलाय, 3 लवंगा आणि 5 काळी मिरी तव्यावर घातली. तवा गरम आहे. ह्याच्यावर लगेच मी 2 चमचे धन घालून घेते. पोहे खायचे चमच्यानं घेतलेत. 2 चमचे धन घातलं की ह्याला मी 8-10 मिनिटं परतणार आहे. जास्त ह्याला भाजायचं नाही. बघा एकदा दोनदा हलवलं की ह्याच्यात लगेच जिरं घालून घ्यायचं अर्धा चमचा. पोहे खायच्या चमच्यानं जिरं बी घेतलंय. जिरं घातलं की एकदा दोनदा हलवायचं आणि लगेच गॅस बंद करायचा. तवा गरम आहे ना, त्याच्यावर थोडंसं भाजून होतंय, जास्त भाजायचं नाही. तर बघा ही मस्त असं आपण भाजलंय. आता ह्याला मिक्सरच्या भांड्यात टाकते आणि आधी ह्याला वाटून घेते, मग ह्याच्यात आपण खोबरं घालू. तर बघा मस्त असं आपण ह्याला बारीक करून घेतलंय. हे तुम्हाला दाखवते हे अशा पद्धतीनं. आता ह्याच्यात बघा भाजलेलं खोबरं घेतलंय मी. पाववाटी होती, पाववाटी खोबरं घेऊन थोडंसं भाजलंय गरम तव्यावर, हलकासा कलर बदलूस तर. आता ह्याला बी थोडंसं भाजलेल्या खोबऱ्याला बी थोडंसं वाटून घेतलंय. आता ह्याच्यात शेंगदाणे घालते मी. खोबरं आधी ह्यासाठी घातलं की एखादी दालचिनीचा तुकडा मोठा असला लवंगाचा तर ती बारीक होऊन जाते, त्यासाठी थोडं खोबरं घालून वाटलंय. आता ह्याच्यात शेंगदाणे घालून वाटले. आता ह्याला मी काढते एका प्लेटमध्ये. बघा अशा पद्धतीनं घ्या काढून. आता बघा इथं लसण, हिरवी मिरची आणि थोडीशी कोथिंबीर वाटून घ्यायची. कुटून जरी घेतली तरी चालते, मस्त टेस्ट येते कुटलेल्या हिरवी मिरची, लसूण आणि ह्या कोथिंबीरनं. मी इथं कोथिंबीर घातली बघा 1 मुठ्ठी. आणि कढीपत्ता इथं 5-7 पाने आहेत, 10-12 नाहीत, 5-6 पानं कढीपत्ता ह्याच्यातच वाटून घेतलाय. आता बघा हे वाटलेलं सगळं ह्याच्यात घालून घेते. कुटून घातलं तर जास्त चांगलं ही सगळं वाटण. पण आता मी ह्याला मिक्सरमध्ये फिरवून घेतलंय. मग अशा पद्धतीनं ह्याच्यात घालून घ्या. आता काय करायचं, ह्याच्यात हळद पावडर टाकून घेणार आहे. मीठ टाकते. तर छोटा 1 चमचा मीठ टाकलंय, चवीपुरतं मीठ टाका. छोटा अर्धा चमचा हळद पावडर टाकते. हातानं ह्याला थोडंसं मिक्स करायचं. थोडंसं पाणी ह्या मिक्सरच्या भांड्यात मसाला लागला होता त्याच्यात मी थोडं पाणी घालून ह्याच्यात घालून घेते. जास्त घालायचं नाही पाणी, नुसतं आपला हे मसाला शेंगदाणे ती एकजीव झालं पाहिजे. मग अशा पद्धतीनं आपण ह्याला मिक्स करून घेतलंय. जास्त पाणी बी नाही घालायचं बरं का, म्हणजे आपण वांग्यात भरलं की ही सारण त्याच्यात राहतं, नाही तर लगेच गळून जाते. तर बघा हे पाण्यात टाकले होते वांगी चिरून. आता थोडंसं ह्याचं पाणी असं झटकून घेते आणि ह्याच्यात ही वाटण भरायचं. मस्त लागते बरं का, ज्वारीच्या भाकरीबरोबर एकच नंबर लागती. मराठमोळा आपला ही पदार्थ आहे, एकदा नक्की करून बघत जावा. मग या अशा पद्धतीनं ह्याच्यात ते सारण भरून थोडंसं दाबून घेते. एक्स्ट्रा जे लागलेलं होतं ते काढून ठेवलंय, म्हणजे त्याच्यात मसाल्यात टाकून दिले. बघा अशा पद्धतीनं वांग भरून घ्या. सगळी वांगी भरून घेतलेत. आता तेल इथं घातलंय बघा मी, थोडं जास्त झालं माझ्याकडनं तेल. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे तेल घाला, म्हणजे कमी घाला थोडं. इथं बघा मी तेल घातलंय मोठ्या पळीनं 1.5 पळी. ह्याच्यात मोहरी टाकून दिली अर्धा चमचा छोटा. जिरं बी अर्धा चमचा घातलंय छोटा अर्धा चमच्यानं. जिरा मोहरी चांगली फुलली की ह्याच्यात आपण वांगी टाकून देऊ. तेल थोडं कमी घाला, माझ्याकडनं थोडं जास्त तेल पडलं होतं. मग अशा पद्धतीनं सगळी वांगी ह्याच्यात घालून घ्यायची. लगेच मी ह्याच्यात थोडंसं हिंग घालणार आहे. तेलात घातलं हिंग की चांगली चव येते, म्हणून मी ही सारणामध्ये मी हिंग घातलं नव्हतं. बघा इथं 1/2 चमचा हिंग घेतले, हिंग बी घातले. आता थोडंसं ह्याला आपण हलवून घेऊ, झाकून ठेवणार आहे थोडा वेळ, म्हणजे ही वांगी आपण वाफेमध्ये मऊ होते. मग अशा पद्धतीने झाकून ठेवलंय. वांग्याचा कलर बी बदललाय. इथं पाणी ठेवलंय बघा मी गरम व्हायला. आता हे राहिलेलं आपलं जे सारण हे होतं ना मसाला, ह्याच्यात घालून घेते. आणि थोडंसं मी लाल तिखट घालते. लाल तिखट घालायची गरज नाही, पण थोडंसं मला तिखट पाहिजे म्हणून मी ह्याच्यात थोडंसं लाल तिखट घातलंय. म्हणजे छोटा अर्धा चमचा लाल तिखट घालून घ्या. एकदा आणि ह्याला हलवते मस्त. आणि इथं पाणी बघा आपलं चांगलं गरम झालंय. हे पाणी घालणार आहे. गरम पाणीच घाला, म्हणजे तरी बी चांगली येते आणि वांग बी लगेच शिजतंय. आता वाफेमध्ये तर थोडंसं मऊ झालंच आहे आपलं वांग. आता इथं पाणी घालते बघा मी 1 गिलास, थोडं थोडं करून घालते. आता एकदा हलवते थोडं पाणी घालून. एकच नंबर लागते बरं का ही खारं वांग. एकदा करून बघा. आवडत असली व्हिडिओ तर तुमच्या मित्रमंडळीला पाठवत जावा. व्हिडिओला लाईक करत जावा. गावठी रेशमाला बी सबस्क्राईब करत जावा.
कुणी गावठी रेशमाला सबस्क्राईब करत नाही. तुमच्या एक सबस्क्राईबनं मला खूप आनंद होईल. तर बघा अशा पद्धतीनं मी थोडं आणि पाणी घातलंय. ह्याच्यावर झाकून मी ह्याला 10 मिनिटं ठेवलं होतं शिजायला. मस्त आपलं वांग शिजलंय. आता ह्याला उतरते खाली आणि लगेच वाढते. बघा मस्त झालंय का नाही. एकदम जास्त पातळ बी नाही. तुम्हाला जर पातळ आवडत असलं तर थोडं पाणी जास्त टाका. असं काय गरज नाही की थोडं घट्टच पाहिजे म्हणून. थोडं पाणी टाकलं तरी चालतंय. आता उतरते खाली. एकदा नक्की करून बघा. धन्यवाद.